कसं वाटतंय? तर आज आम्ही आलो आहोत लामाज आणि अल्पाकाज यांच्या टूरसाठी. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या नवीन दिवसामध्ये लिस्टनस्टाईनच्या. आणि आम्ही असं चढातून चाललेलो आहे. खूप असा चढ आहे. लिस्टनस्टाईनच्या अल्पाईन रिजनमधून गाडी चालवत आहे मी. आणि मॅन्युअल कार चालवायला खूपच मजा येत आहे. सारखे सारखे गिअर चेंज करायला लागत आहेत मला. तर आज आम्ही चाललेलो आहोत लामाची टूर करायला, ज्याच्यामध्ये आम्ही लामाला जंगलामध्ये घेऊन जाणार आहोत चरायला आणि त्याच्यासोबत टाईम स्पेंड करणार आहोत 2 तास. ही टूर आम्ही गेट युअर गाईडवरून बुक केलेली होती. याच्यासाठी आम्हाला 40 युरो पर पर्सन लागलेले होते. आणि फायनली आम्ही लामाच्या टूरच्या इथे पोचलेलो आहेत. आणि हे सगळे लामाच रवंत करताना आणि आता चरायला जायला आमचा वेट करायचा. तर आमच्यासोबत हे चरायला जंगलामध्ये येणार आहेत. आणि या टूरमधील प्रत्येकाला एक लामा मिळणार आहे. तसा प्राप्ती आता तिचा लामा कलेक्ट करत आहे आणि त्याचं नाव आहे लुईस. चला तर जाणून घेऊ थोड्या इन्स्ट्रक्शन लामाजबद्दल. When we walk with them, it's just really important that to grab the leash only like that. Do not wrap it around your. आणि या टूर गाईडच्या इथे फक्त लामाज उरलेले आहेत. आणि आता आमचे टूर गाईड सांगत आहेत लामाज आणि अल्पाकाज मधील डिफरन्स. Llamas here we lost the last alpaca last year. It was in May. Now we have only llamas. Do you know the difference between llamas and alpacas? Yeah. You know it. You also know it? Yeah. All right. For those who don't know it, so Baloo here, that would be a typical llama. He's way bigger than an alpaca, and he has these round-shaped ears. These are typical for llamas. Alpacas are way smaller. They have these small little ears. And the behavior, llamas are great guys. You can hug them and taking selfies and whatever you want. Alpacas, they're looking cute, but they're strange. I don't like them. आणि लामाचं इंट्रोडक्शन आणि टिप्स हाऊ टू हँडल हे झाल्यानंतर प्रत्येकाला लामाज दिले जात आहेत. आणि प्रत्येकजण आपापले लामाज कलेक्ट करत आहे. And he's walking around. He wants to go to the grass. Just pull him back. You're the boss. Just pull. आणि सगळ्यांना लामाज मिळाल्यानंतर मी उरलेलो आहे लास्ट. And as I said, never clean him. Okay. He doesn't like No. it. He wants to be a dirty llama. Okay. So have fun. Yeah. I just opened the gate and then I told you. Yeah. कसं वाटतंय? तर आज आम्ही आलो आहोत लामाज आणि अल्पाकाज यांच्या टूरसाठी. तर याच्यामध्ये आम्ही वरती त्यांना डोंगरामध्ये असं घेऊन जाणार आहोत वरती तिकडे. आणि त्यानंतरनं त्यांना चारा खरा वगैरे देणार आहोत. आणि हा आहे माझा लामाज जो माझ्याबरोबर चालतो आहे. आणि हा सगळ्यात ग्रुपचा डेंजरस लामा आहे जो मी घेतलेला आहे. आणि तो तोंडावरती वगैरे थुकतो असं त्यांच्या मालकाचं म्हणणं आहे. त्याला जर क्लीन करायचा प्रयत्न केला किंवा त्यांना डोळ्यात बघत असेल तर तो थुकतो. तर बघूया तो थुकतोय का आता. And the breeding male Hugo, the red halter, Okay, front this one? there, grey one or dark grey, he was about 5,000. Okay. And he's a cook. He's looking perfectly. And when you have a good male, of course you have good babies then. Yeah, exactly. That's why we needed everything for our expensive one. Red is now the lead. That's all. खातोय त्याला नाही आहे करायचं. चल खूप शेळ्या चारलेत मी गावाकडं. शेळ्या चारल्यानंतर ना आता लामाजला चारायची वेळ आलेली आहेत. आणि हा लामाज खाता निवांत चरतोय मस्त. Stubborn guy. आमच्या टूरचे मेंबर सगळे लामाज सगळे एन्जॉय करत आहेत. So yeah, was the llamas out of the fence. All right, then we go in this way then. There is Pius, there is Pius. Or maybe also Olaf, he wants to go. You're tired at me. But when he closes the front. माझ्यावरचा लांबा मागं पडल्यामुळे पळत आहे.
आम्ही पळत चाललोय दोघं जण. खूप लेट झाला आहे मला. So strange with the weather here. It's cold, cold, cold. 10 degrees, then 30 degrees, Yeah, 10 again. it's like global warming. And even the mid of winter, this year only we had plus 10 degrees. Okay. Mid of winter. Yeah. The Feb or something. It's strange. Oh, here, because here we have winds here from the south. We have sometimes here before Christmas. I think 2 years ago, 3 years ago, we had 25 degrees. Oh my on goodness. Christmas, December 24. We walked around in a t-shirt Oh shit. because of the wind. And then the wind stops and the snow was here. ओके. हा भाऊ मला नुसता पळवत आहे. एवढा पळवत आहे की काय बोलाय नको. चल. आणि हा माझं काय ऐकत नाही आहे, पण त्यानं ऐकलेलं आहे, आता आलेला आहे माझ्या मागे. आणि हा मस्त मस्त माझ्यावर चालतोय. कसं वाटतंय? हळूहळू चाल, हळूहळू चाल. ह्याच्या डोळ्यात बघितलं तर हा थुकतो म्हणे. आणि हा काय मला भाव देत नाही आहे. मस्त मस्त. आणि सगळे लांब जंगलातून चाललेले आहेत. छोटी वाटे हरत नाही, पळण्या भीती वाटण्याची पण गरज आहे, वाटू शकते त्यांना. आणि आम्ही यांना विचारलं काय आवडतं पुढे. यांना हेज आणि ग्रास खूप आवडते खायला. आणि यांचं आयुष्य सर्वसाधारण 20 वर्ष असतं. तर सगळ्यात ह्यांच्याकडं जो ओल्ड आहे तो 15 वर्षाचा आहे, जुना. आणि त्यांच्या 18 ते 19 वर्षाचे लास्ट इयर 2 गेलेले आहेत. आणि सगळे लामाच आहेत. त्यांचे पाय जर बघितले ते कसे बनलेले आहेत बघा. He's doing some. This is very dirty road, but they are walking very easily. Every third year. So after 3 years, 3 or 4 years. स्लो. हां प्राप्ती, कसं वाटतंय अल्पाका बरोबर? हा लुईस मला फार दमवतोय. सगळ्यात छोटा दिसला म्हणून मी घेतला, पण खूप फास्ट आहे आणि मला उडत आहे, पण मजा येते. आय एम एन्जॉईंग. लुईस हिच्या अल्पाकाचं लामाचं नाव आहे लुईस. जंगलातील ही जागा आहे लामाचं टॉयलेट. इथं आल्यानंतर सगळेच लामाच उभे राहून टॉयलेट करतात. That's very nice. Maybe the last one. I think it's very common even in reindeers also. Or Yeah, deers. and donkeys. Yeah. Donkeys, rabbits. He's also in the toilet. Yeah. So because But we had a farm with cows. Also now we have dairy cows. आणि हा So we had all the सुंदर असा रोड त्याच्यावरून चाललेला आहे आम्ही. Yeah, not that far. आणि प्राप्तीचा लुईसच्या पायावरती आमचा हिरो पाय देताना Well trained. यु नो. Who are walking on the leash. त्यांचं नाव त्यांना माहीत नाही आहे ॲक्च्युली, बट आम्ही काहीतरी नावं ठेवलं तर ओळखायला. Who never had a leash on it. म्हणजे त्यांच्या मालकांनी पण नावं ठेवलेले आहेत. आणि प्राप्ती खूप मजा घेत चालत आहे. प्राप्तीला खूप मजा येते, पण प्राप्ती माझ्या लामाजला भिलेली आहे. ॲक्च्युली मला फार उडत आहे. त्याच्या लामापेक्षा माझ्या लामाला भिलेली आहे. तिचा शांत प्राप्तीसारखा शांत आहे तो पण. शांत नाही आहे तो. सगळ्यात नाही पुढचं तुझ्या बरोबर चालू लुईस. शांत नाही. शांत नाही आहे प्राप्तीचं म्हणणं आहे. ओके, मला तर शांत वाटला. अनिकेत, काय म्हणतोय तुझा लामा? माझा लामा काय नाव आहे त्याचं? आणि सगळ्यांना कोणीच घेतलेलं नाही आहे लामा. आणि माझा धावत आहे आता. आहे त्याच्यामुळे थांब जर हळू. आपण कॅमेऱ्यात येत नाही, कॅमेऱ्यात येण्यासाठी येत नाही. आता आलेला आहे कॅमेरामध्ये आणि खूपच जोरात चालतोय. पळवलं त्याला मगाशी मी. त्यांना गाठलेलं आहे ना, खूपच खतरनाक स्ट्रॉंगमध्ये पळतो आहे. कसं वाटतंय तुला लामाज? युरो नाव आहे त्याचं. युरोला मी विचारतोय, युरो कसं वाटतंय तुला? मस्त वॉटरफॉल कसं वाटतंय तुला? छान वाटतंय का माझ्यासोबत? तू सांगत का नाही आहेस? आवाज काढ बघू. खूप हुशार आहे तो. पुढचा थांबला की थांबतोय, लुईस थांबला की थांबतोय. कसं वाटतंय सांग ना. बोलण्यामध्ये त्याला जर क्लीन केलं तर त्याला आवडत नाही, तरीही तुकण्याचे चान्सेस आहेत. आणि आमचा ग्रुप पुढे थांबलेला आहे मस्त. ओके, सगळेजण वर चाललेलं. ही लास्ट हिल आहे. सगळ्यांना यु नो इज बघतोय कसं करायला. सगळ्यांना जाऊ दे म्हणतोय आणि नंतरच आम्ही जाणार म्हणतोय. ही इज अ बिग गाय.
आणि ते एका वर्षात त्याचे केस काढले जातात वर्षातून एकदा एप्रिल महिन्यामध्ये. हा लामा थकलेला आहे हळूहळू चालून. तो समोरच्या लामावरती तोंड मारतोय आणि सांगतोय पुढं चल, पळापळ चल. हे खूपच इझिली चालत आहे त्या चढातून. मला हा मस्त ओढतोय पुढे पुढे. आणि छोट्याशा नॅरो पाथवरून आम्ही चालताना इकडे खाली व्हॅली छोटीशी. सगळे लांबाच वेट करतात. इथं गाय आहे. माझं लांब होतं काय बडबडतोय तू, मला काही कळत नाही आहे. त्याचे कान पण हलत आहेत. जसं मी बोलतोय तसे कान हलत आहेत. 360 डिग्री त्याचे कान हलत आहेत. आणि या लामाच्या मालकानी प्रत्येक लामाचं काही ना काहीतरी नाव ठेवलेलं आहे आणि त्याच्या काही ना काही कॅरेक्टरिस्टिक आहेत. तर त्या चला आपण बघूयात काय काय सांगतोय तो. I'm more for the llamas. The names from them, that would be Olaf. Olaf is not that easy to handle. You need to be strong, then it works. When he thinks he's the boss, he's doing whatever he wants. He's freshly castrated, now it's getting slightly better, but yeah, it's quite okay. Otherwise, I'm here to help. It should work. Then Baloo, would be something for you. It's a really good one. He's just eating all the time. He's just really hungry the whole time. It's strange how much he can eat. It's amazing. Then Fred. Fred is a teenager. You know, teenagers sometimes they're a little bit strange, but he's one of the better ones. He's a good guy. Then Jack. Also an easy guy, brother from him. These are all brothers here. That's the bad guy. They're quite okay, those two guys. Then Pius. Pius has to go on every walk because he's the leader of the pack. So when all the llamas are too scared to walk in the front, he's the guy who's walking without any problem. Then the next one who's looking down there, the smaller guy, that would be Louis. Also easy to handle. Then down there on the edge, that would be Dimitri. Dimitri is always an easy guy. He just hates all the other llamas. He wants to be a donkey or something. I don't know. When a llama gets too close to him, he spits immediately. He's not happy. Then the last one there, that's the breeding male. That would be Hugo. Hugo is quite new here, but he's doing a great job. He's fine. So मला त्याला इकडे ओढायचे पण तो येत नाही आहे. यायला तयार नाही आहे तो. ये फायनली. आणि आम्ही त्याला ठेवत आहोत रेस्टिंगसाठी. आणि इथं अडकवलेलं आहे आणि आता हा रेस्ट करत आहे. मस्त खात आहे. त्याला आता थोडासा रेस्ट. आणि प्राप्ती दमलेली आहे. प्राप्ती कसं वाटतंय तुला? हा त्यांच्यासाठी ब्रेक आहे पण हा खरं माझ्यासाठी ब्रेक आहे. आणि मला प्राप्ती दमलेली आहे. धावायला लावलंय पण मजा आली. मजा आली. प्राप्ती इज रेडी विथ लामास. प्राप्ती इज रेडी. इकडे इकडे रस्त्यावरती. त्याला कळालेलं आहे आपण रस्त्यावरती चाललो. आपल्याला खायला जास्त मिळणार नाही म्हणून तो खातोय. आणि हा सुंदर असा व्ह्यू. कैसा लग रहा है आपको? बस एकदम मस्त. लामा वॉक पे आए हैं. हमारे न्यू फ्रेंड आयलैंड से है. आणि हा काय रेडी तयारच नाही. चल सगळी गेली जनता. तिकडे गेलेली आहे जनता. आणि इकडे आम्ही राहिलेलो आहे आणि खायला तयार, द्यायला तयार नाही. झालेलं आहे तयार. आणि ह्याला तर पळवतोय मी. चल आपण मागं पडलोय. त्याला का पळवलंस? मला चांगला हा जाताना वेगळ्या रस्त्याने गेलो. आता येताना वेगळ्या रस्त्याने चाललोय. आणि सगळेच खूप भितोय. हा काय आलं? खायला भूक लागले भरपूर. ऐकायला तयार नाही. आणि हा सुंदर असा परिसर. आणि कुठं बाबा सगळेच खायला थांबलेले. आमचे लांब मागे राहिले होते आणि ते ऐकायला तयार नाहीत. आणि तिथं गाड्या थांबल्या होत्या. हा जाम पळवू लागलाय मला. थांबायचं का नावच घेत नाही. आणि अशी होती आमची ट्रिप. सगळेजण स्ट्रगल करत आहेत लांबला ठेवायला. एव्हरीबडी इज टायर्ड ऑफ दिस गाय. काढतो.
टेन्शनच होत नाही एका जागेवर शांतपणे खाऊन याला धावायचं खायचं मी माझं वजन कमी करते. But the flowers are coming लेट्स गो. out of summer somewhere. Yeah. So they are poisonous. They're poison. And when we have a आणि घराचा रस्ता सुंदर असा हे आणि आमचा लामा आणि इकडे आहे प्राप्ती. शिंकतोय. आणि फायनल डेस्टिनेशनला आलेलो आहे आम्ही. thank you very much. Oh, sorry. गेलेला आहे. प्राप्तीचे कष्ट याला ओढण्यासाठीचे आणि हा काही यायला तयारच नाही आहे. प्राप्ती चल चल म्हणते, प्रेमानं चल चल म्हणते. आणि प्राप्तीनं दिलेला आहे लामाज. आणि हे आमचे कार्यकर्ते आम्हाला सोडून गेलेले. आणि हा आहे धबधबा बघितलेला आहे. राजवर्धन, काय कुठले काका मिळाले तुला? चुलत ते काका, त्यांना कॉफीला बोलवलेलं आहे. हे आले नव्हते आमच्याबरोबर लामाच्या ट्रिपला. कॉफीसाठी बोलवलं. आणि हे आहे एक छोटं स्टोअर जिथं आपण सेल्फ सर्व्हिसने घेऊ शकतो, स्कॅन करू शकतो, पे करू शकतो. काय म्हटला अनुराग, बोल आता. ते काका भेटलेले, ते बोलवत आहे आपल्याला कॉफी प्यायला. कॉफी प्यायला बोलत होते. तर आपल्याला तर असं भारी आहे हे. तर आमचे कार्यकर्ते घेत आहेत काय काय. अशा प्रकारे आमची लामाची टूर झालेली आहे कंप्लीट. अशाच व्हिडिओसाठी बघत राहा आमचं चॅनल. प्लीज डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू अवर यूट्यूब चॅनल. थँक्यू फॉर वॉचिंग.